नाही नाही, ज्यावेळी ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे होतं त्यावेळी आले नाहीत. आणि आता साईडला शिंदेसाहेब साईडला झाल्यानंतर आले, पण त्याचा फायदा नाही ना. मतविभाजन झाले ना. आमच्यासारखे शिवसैनिक आहे ना भरडले गेले. आम्ही राजकारणात आमचं जसं कळतंय आम्हाला तेव्हापासून आम्ही शिवसेनेत आहे. धनुष्यबाणावरती शिक्का मारतोय आपण. कोण जिंकेल असं वाटतं? काय अंदाज आहे? आता तसं काय सांगू शकत. तुम्ही सांगा. काय आता हे आजकाल वातावरण असं चाललंय की काय कुणाचं सांगूच शकत नाही. आज ह्या पक्षात आहे तर उद्या त्या पक्षात जाते, ते कोण आज इकडे आहे तर उद्या तिकडे जातोय. काय सांगू शकतो आम्ही? पक्ष का बदलतात सारखे? काय माहित, लोकांना काहीतरी भेटत असेल म्हणून पक्ष बदलत असतील ना. इकडून पैसे आले की तिकडे जा, तिकडून पैसे आले की इकडे जा, असंच चाललंय. निवडणुकीत तुम्हाला मिळतात का पैसे? आम्हाला नाही मिळत. आम्ही धंदेवाली माणसं, आम्ही गाड्या चालवणार तेव्हा आम्हाला पैसे. काय चालवता? आम्ही रिक्षा चालवतो. रिक्षा चालवता. अजून आपल्याकडे एक नेता आहे रिक्षा चालवायचा. हा, रिक्षा चालवायचा. हा, एकनाथजी शिंदे साहेब. तुमच्याकडे पण दाढी? आमच्याकडे पण दाढी आहे. मला व्हायचंय का मुख्यमंत्री? अहो, आम्ही मुख्यमंत्री व्हायला ही मोठी लोक मोठीच राहणार आहेत. आपण छोटी यांना कोण विचारतच नाही. शिंदेने विचार केला असता तर मुख्यमंत्री झाले नसते. हं? शिंदेने असा विचार केला मुख्यमंत्री झाले. तर आहेच की, शेवटी मोठे आहेत ते मोठेच होत चालले, छोटे आहेत ते छोटेच राहील. असं पण ह्या सगळ्या आता ही लोक जे आहेत ते अपेक्षा कोणाकडून? असं काय नाही. शिंदे गटाकडून आहे. शिंदे गटाकडून. कारण तो रिक्षा चालक, टॅक्सी चालकचा तो माणूस व्यवस्थित आहे. त्याच्यासाठी मी आभार मानतो. मुंबईमध्ये आम्हाला शिवसेनाच पाहिजे. भगवा झेंडा कोणाचा? भगवा झेंडा आता ते त्यांनी बघावं.